श्रावण चालू झाला आहे। भाजीला काय बनवायचं समजत नाही, सुचत नाही। मग काय, 2 टांग की मुर्गी नहीं बना सकते, फिर 1 टांग की मुर्गी बना सकते हैं। 1 टांग की मुर्गी म्हणजे काय हो, तर आपले वांगे हे बनवण्यासाठी शेंगदाणे छान मी भाजून घेतलेले आहे आणि इकडे छान मस्त फ्रेश असे वांगे घेतलेले आहे। वांग्यांना मधून कट मारून घेतलं आणि चेक केले वांगे की कीड वगैरे कुठे लागलेली नाहीये ना, त्यासाठी। आणि मग मसाला काढला। मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकता मी भाजून शेंगदाणे घेतले, त्याच्यानंतर घेतलं मस्त खोबरं आणि अद्रक साफ करून घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि हिरवीगार अशी ही कोथिंबीर पण त्याच्यामध्ये ॲड करून घेतली। आणि अजून कोथिंबीर ॲड झाल्यानंतर मस्त त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि मसाला आहे तो पूर्ण मिक्सरला छान बारीक करून घेतला आहे। आणि मग हे घरचं जे लाल तिखट होतं ते पण त्याच्यामध्ये छान ॲड करून घेतलं। लाल तिखट थोडं जास्तच टाकलं कारण झणझणीत हवं होतं म्हणून। आणि मग हळद टाकली आणि हे जे मिश्रण आहे ते छान एकजीव करून घेतलं। मिश्रण एकजीव केल्यानंतर कढई ठेवली, कढईत तेल छान तापून घेतलं। नंतर त्याच्यामध्ये हे जे जिरे आहे ते ॲड केले आणि मग फोडणीसाठी कढीपत्ता घेतला। कढीपत्ता पण छान तडतडला। नंतर काय केलं की जे सर्व वांगे होते ते सर्व भरून घेतले। आता तुम्ही बघू शकता वांगे जे भरताना वांगे अजिबात काळे वगैरे पडलेले नाहीये कारण त्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं। मग सगळे वांगे भिजवून घेतले आणि तेलामध्ये सोडले आणि मग वांगे छान तेलामध्ये परतवून घेतले। तुम्ही बघू शकता छान सर्वच वांगे छान परतले आणि मग त्याच्यामध्ये वांग्यांचा जो रंग आहे तो खूप छान दिसत होता। आणि मग जे मसाला होता तो पण तो सगळा ॲड केला आणि त्याच्यामध्ये जसा रस्सा पाहिजे होता थोडासा म्हणून त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि झाकण लावून ही भाजी जे आहे ते शिजायला ठेवलं। नंतर मग तांदळाच्या भाकरी करायच्या होता म्हणून तांदळाचं पीठ घेतलं आणि मग पीठ छान मळून घेतलं। भाकरीची सुरुवात केली। भाकरी छान मस्त झाली होती, तुम्ही बघू शकता। आणि पटापट होतात तांदळाच्या भाकरी। आणि भाकरी करण्यासाठी तवा छान तापवून घ्यायचा, त्याच्यानंतरच भाकरी छान होते। तवा छान तापलेला होता, तुम्ही बघू शकता। इकडे भाकरी अशी छान गोलगोल तयार आहे आणि भाकरी मग वरतून चांगलं तिला पाणी लावून घेतले आणि दोन्ही साईडनी भाकरी छान ही भाजून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता तांदळाची भाकरी अशी डायरेक्ट बनवली तरी पण छान फुगते आणि भाकरी फुगल्यानंतर मला तो बराच आनंद होतो। आणि इकडे आपले वांगे पण बनवून तयार झालेले होते, तुम्ही बघू शकता वांगे किती छान दिसतंय। आहे की नाही ही 1 टांगची मुर्गी, मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। त्यासोबत घेतली मस्त तांदळाची गरम गरम भाकरी आणि भाजी कशी झाली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। बाय।